काय बोलते कोमल? घरी जाऊन जाम पडापड होते, खोलून दे. सुनबाई कुठे? सुनबाई बोल अभी तो मैं जवान हो. तुला राग नाही येत ना मी तुला? माझी इच्छा पूर्ण झाली. गेलेल्या वेळेला गटारीला भेटली नाही, त्यापासून माझी इच्छा होती खायची. मॅडम मी असं वाईट भात खाताय? मला भूक लागली. भूक लागली आहे या पोरीला चाललंय. हे गाइस, वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल युट्यूब चॅनल. तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये. आजचा ब्लॉग तुम्हाला थंबनेल वरनं समजला असेल ऑलमोस्ट, पण आज आम्ही आमच्या मम्मीला देतोय काहीतरी सरप्राईज. सरप्राईज म्हणजे असं काहीतरी मोठं सरप्राईज नाही आहे, खाण्याच्या बाबतीत आहे. आणि नारळी पौर्णिमा आपली झालेली आहे, सो त्यानंतर आपली बोट जाते आणि मच्छी आणि खेकडी वगैरे मस्त ताजे ताजे येतात. सो विचार केला जाऊया आता मार्केटला आणि खेकडी आणि काहीतरी मच्छी वगैरे बघूया. सो घेऊ आणि मम्मीला सांगणार आहे की तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे. मम्मी हा सॅटर्डे संडेला नव्हते ना ऍक्च्युली. हा, पण कोमल बोलली की आपण प्लॅन करू आणि त्यांना सरप्राईज देऊया. सो आय होप तुम्हाला ब्लॉग नक्की आवडेल. पूर्ण ब्लॉग नक्की बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका. सो सासूसाठी कोमल आलेली आहे इथे खेकडे घ्यायला, आणि हे मोठेवाले खेकडे घ्यायचं बोलते आहे. बघू आता कोणते खेकडे घेते. 1200 बोलते, 1200, 1000. आता बार्गेनिंग चालू आहे इकडं. काय काय बोलते कोमल? घरी जाऊन जाम पडापड होते, खोलून दे. बाबा बाबा केवढे मोठे आहेत काय? 800 ला देते. आमची ताई खूप स्वस्त मध्ये देते, तर ताईकडे जा मच्छी घ्यायला ना ताई, लाजू नको. आता अजून काय घेतलंय? पापलेट तुझ्यासाठी. हो, लव यू. पापलेट घे. गाईज, एवढे सारे कपडे तुम्ही जे बघताय ते मी माझ्या भावांना काढलेत देण्यासाठी. मी आज चांगले चांगले कपडे त्यांना काढलेत देण्यासाठी. कॉलेजला जातात ते, सो बोलत असतात दादा काही कपडे असतील चांगले तर दे मला. सो जाम आहेत, जाम. बाबा बाबा बघू शकता, जीन्स अँड ऑल. हे पूर्ण जीन्स आहेत. कमीत कमी मला वाटतं ना 25-30 तर जीन्स असतील. टी शर्ट, शर्ट्स वगैरे पकडून जाम आहेत. आणि तुम्ही माझा मिनी ब्लॉग नक्की बघा. मी हे कपडे का काढले आणि काय विषय, मी आज दिवसभर काय करत होतो हे तुम्हाला माझ्या मिनी ब्लॉग मध्येच बघा. हा बघू शकता पसारा. हा जो रूम आहे तो आज आम्ही घेतलेला आहे मनावर क्लीन करण्यासाठी. आणि हे कोमलचे कपडे आहेत, हे कोमल आता ठेवेल. माझे कपडे तुम्ही बघू शकता, मी फुल पद्धतशीर ठेवलेले आहेत. बहुत अच्छा लग रहा है. ओके, तर मी खेकडी साफ केली आहे, क्लीन केली, आणि आता मी त्याला बनवायला घेते. खूप भरलेले खेकडी आहेत आणि मम्मीला आज बोलवलं आहे मी आणि सरप्राईज देणार आहे, कारण की ते खूप दिवसापासून बोलत होते की मला शिंगोरे खायचे आहेत. तर आज सॅटर्डे आणि संडे सुद्धा आहे, तर रोहित आणि मम्मी सुद्धा, त्यांना सुद्धा सुट्टे असतात मम्मी रोहितला. तर मम्मी येईल आणि बघूयात कशी बनते. तुम्हाला रेसिपी दाखवली असती, रेसिपीचा ब्लॉग सुद्धा बनवला असता वेगळा, पण ना रेसिपी आता कसं तुमचं श्रावण चालू आहे तर सगळ्यांना नॉनव्हेज नाही जमत किंवा कोणाला आवडणार नाही, तर मी याच्यामुळे नाही बनवते. नेक्स्ट टाइम नक्कीच बनवेल श्रावण संपल्यावरती. तर तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करा. मी काही वेगळ्या प्रकारे बनवते. आय डोंट नो तुमच्याकडे ही पद्धत आहे की नाही बनवण्याची, पण मी एकदा बनवली तर तुम्हाला नक्की. सो इकडे चालला आहे पापलेट फ्राय. इकडे केलाय पसारा, इथे झालाय थोडाफार पसारा. इथे खेकडी, इथे वाटप खेकड्याचं ते बांधून ठेवलेलं आहे. कोमल
मम्मी आली. कोण आहे? कशात तुम्ही लोक? मस्त मस्त. तू कसा आहेस? तू कसा आहेस? मी बरं आहे. सोनबाई कुठे? सोनबाई, तुला बोललो ना मी तुझ्यासाठी काहीतरी आज सरप्राईज आहे. गेस कर काय असेल. ये किचन मध्येच आहे. किती मोठी मोठी कोण कुठे भेटली? मार्केटला. सरप्राईज. आवडला का सरप्राईज? माझी इच्छा पूर्ण झाली. गेलेल्या मला गटारीला भेटली नाही, त्यापासून माझी इच्छा होती खायची. आज बोलणारच होती. संडे उद्या आहे, म्हणजे आज शनिवार आहे तर आज येणारच होतो ना आम्ही. तर बोलणार होतो की बघितलं तुझ्या मनातलं तुझी सुनबाई ओळखते. नाही, मला माहिती त्या दिवशी नाही भेटला म्हणून आज प्लॅन केला. मम्मीची तर मज्जा झाली. खेकडी आहे. तुला पण आहे. पण मी खेकडी खात नाही. ए हा खेकडी खात नाही मग काय आता? त्याला पापलेट आहे. ओ माय गॉड. कुठे आहेत पापलेट? कुठे आहेत? फ्राय पण केले. ओ क्या बात आहे, क्या बात आहे. तेव्हा वास एकदम भारी येते. तू भी खुश, मम्मी भी खुश. आवडला का सरप्राईज? नक्की ना? पोट भरून खा. किती खेकडी आहेत? अख्खी दे हिला. एवढी अख्खी खेकडी दे. मोठी मोठी आणि ती नागे बघ कसले मोठे मोठे. यस. मम्मीला हर एक खेकड्याचा पाठ माहिती आहे. आणि माझी आवडती करते ती बेसन भरून. पण ना ती वेगळीच करते. म्हणजे बेसन भाजते, वाटप भाजते त्याच्यामध्ये. तसं करते ना. जीन्स वगैरे काय माझ्यासाठी काढू? काढ ना. कधी आपण फिरायला रिसॉर्टला गेलो, गोव्या बियाला गेलो. काढ. मम्मीने एक पॅन्ट सिलेक्ट केली आणि नवीनचे नवीन पॅन्ट आहे. ऍक्च्युअली मी जे काय कपडे काढले ते नवीनच काढले. आधी घेऊन ठेवलेले काय कोमल? आधी घेऊन ठेवलेले आणि कधी घातलेच नाही. आणि आता झालो मी जाड जोड, तो आता होत नाही. मला टॉप वरती वगैरे पण घालता येतील ना. भारी. मम्मीने स्वतःला चॉईस करून एवढे कपडे काढले. तुला काय नको रे? तुला काय नको? तुला दिलेली टी शर्ट एकदा घालून दाखव कशी वाटते. हे मम्मी ही उडी पण छान वाटेल. गर्ल्सचीच वाटते. रोहितला चड्डी घालायची जरूरत नाही. एवढी भारी टी शर्ट आहे. पूर्ण ते इथपर्यंत येतो, वाटीपर्यंत. थंडीमध्ये घालताय. बोल अभी तुम्ही जवान हो. तुला राग नाही येत ना मी तुला म्हातारी बोलतो तर? नाही, लोक कमेंट्स करतात की आईला म्हातारी बोलतो. नशीब तुला समजतंय, लोकांना नाही समजायचं. तूच सांग. मी आणि कोणाला काय सांगायला गेली ना, मामीला बोल, कोणाला बोल, काय बोल, तर मी असंच सांगते. बाबूला बोलले तू काय बोल म्हातारी, असं बोलले. मस्त मॅडमने किचन साफ केलेलं आहे. खेकडी भात. मॅडम हे असं वाईट भात आणि पापलेट खात आहे. मला भूक लागली. भूक लागली आहे. मॅडम सकाळपासून मिनी ब्लॉग आणि जरा कामांमध्ये व्यस्त होते. फक्त दुपारी त्यांनी खाल्लेलं. काय खाल्लेलं मॅडम? मी हे खाल्लेलं पोळा खाल्लेला बेसनचा. सो मॅडम आता मच्छी आणि भात खात आहेत. जाम भारी झाली आहे मच्छी. काय बोलते? कधी शिजतात तर वास भारी येते. अजून तर कधी शिजतात नाही, कधी खाते. बघ ना कशा लाल लाल दिसतात. कसे आहेत कोमल खेकडी? नक्की का? खुद तारीफ केलं चांगली नाही वाटत. तुम्ही गेला मी आता खायला बसेल. पहिला भाऊचा धक्का बघतोय. A few hours later. इकडे खायला घेतलंय. कसं झालंय? खाल्ले का मम्मी? अजून खाल्लं नाही. मी खातोय बघ. फर्स्ट टाइम. जे नॉन व्हेजिटेरियन नाही त्यांना जाम वाईट वाटत असेल बघून. कसे झाले? तुला मला खायचं, मला ते जाम आवडतं. मला मस्त ना. मी पहिलेच जाऊन बसली. मला जाम भूक लागली. मम्मीने खेकडे वाढलेत, भात घेतो. पण खेकडी जाम भारी झाले. मला नांगी जास्त आवडतं पण मी नांगी खातो. सुपर. मी मच्छी सुद्धा टेस्ट करून सांगतो. छान झाले आहेत ना. पापलेट पण भारी आले. मी चाललोय 4 वर्षानंतर आमच्या एरियातल्या गोविंदा पथकासोबत फिरण्यासाठी. आणि आजचा पूर्ण दिवस मी फिरणार आहे, मजा करणार आहे, जुनी आठवण ताज्या करणार आहे. लग्नाच्या आधी मी खूप फिरायचो. सो मला असं वाटतं की आजच्या दिवस मी फिरावा, मजा मस्ती करावी आणि जुन्या आठवणी आपल्या ताजे करूया. तर आय होप तुम्हाला ब्लॉग नक्की आवडेल. पूर्ण ब्लॉग नक्की बघा. खूप 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 एन्जॉय करणार आहे मी. मी जातो आता सर्वात आधी माझ्या एरियामध्ये.
मी एकटा नाही फिरणार आहे, माझ्यासोबत दीपू शेखर वगैरे आहेत, फ्रेंड्स वगैरे. आणि शर्ट मी इकडनं घालून चाललो, तिकडे आपली पदकाची जर्सी घालणार आहे. सो पहिला तरी आपण एरियात पोचूया आणि पहिला आपण शेखरच्या गावात जाणार आहोत. सो तिकडे बघूया काय धमाल मस्ती आहे, त्यानंतर मग आपण फिरणार आहोत. A few moments later. मी पोचलोय गावात आणि गेस करा हा कोण असेल. आपला दीपू आहे हा आणि आज राक्षस झालाय, फुल मचवणार आहे आज आम्ही. एकर रेडी होतोय. काय होतोय आता? चेटकीन बनतोय. चिटकीन. चिटकीन इकडे आहे. आणि जया तू काय बनतोय आता? मी चेटकीनची वरची आई. आई दाखव, दाखव बुड्डी. तुझं दाखव. यो मला यो जाम आवडला. मी बनतो आहे जोकर. जोकर या खत्री खतरनाक. भारी वाटते पण मान फक्त लपवस. तू काय साडी घालायला लागलाय? साडी घालतो आणि भाई साडी घातल्यानंतर आपला फायनल लुक जो असेल तो एकदम खतरनाक. या पोरीला नटवणं चाललंय. बटनच नाही लागत आहे ब्लाउजचा. आता चेंजिंग करतो. वाईट भेटला तर वाईटच आहे. व्हाईट, हा व्हाईट बरं वाटल. सगळं व्हाईट, मास्क पण व्हाईट. दुसरा ब्लाउज जो आहे तो झालेला आहे आपल्या शेखरला. राधा मस्त होती काल वेळेची. कॅरेक्टर चेंज झालं पाहिजे ना. कॅरेक्टर चेंज आहे आता. खतरनाक खतरनाक. आता झालेला आहे आपला फायनल. हा आवाज नको करू आणि जरा पोकू नको राहू, सरळ राहा नाही तर अख्खा पोक काढ. इथे लुक चेंज झाले. जोकर जया बनतो आणि घाबरते. तर गाईज ज्यांनी मोचवलं ना त्यांचे हे चेहरे तर तुम्ही बघितले, फुल फट्टे एन्जॉय झाले, फुल फट्टे मजा केली आहे. त्यांच्या तुम्हाला असली चेहरे दाखवतो मी. हाय आपला जयेश, फुल मचवलाय भावानी. वन साइड मार्केट खाऊन टाकलाय. वन साइड इथे तिथे फुल बसवत होता काय आपले हनुमान. जय श्रीराम. असली चेहरा, कपडे काढले. ही माझी आवडते, माझी गर्लफ्रेंड आहे. काय झालं? चेटकीन. राधा नाही, नकली राधा नाही, हिला थोडी केस आहेत. परकर दाखव ना. परकर खतम हो गया भाई. परकिसलाय तो. घरी जाऊन हंडी फोडली, गावातली हंडी आपण सेलिब्रेट केली आहे. आता आम्ही चाललोय मोचवण्यासाठी. आई जीवदानी गोविंदा पत्का आणि वसई विरार म्हणजे फुल मोचवणार. आणि खरा ब्लॉग आता आपला चालू होतो इकडे. सो टी शर्ट पण बघू शकतात, फुल मोचवणार. 777
किंग ऑफ पालघर किंग ऑफ पालघर. आणि फुल मचून. कुठे येऊ? सो आपली जी टोली आहे ती निघालेली आहे आई जीवदानी गोविंद पथकाला जॉईंट होण्यासाठी आणि फुल मचवणार आहे. तर बघत राहा, आज पूर्ण रात्रीपर्यंत आपण निघणार आहे. आणि किती थर लावणार आहे आपण? 7 तर लागतात, 8 तर वसईला लावणार आहे. ओके, 8 थरासाठी आपण ट्राय करतोय आणि सक्सेसफुली झाले पाहिजे, होतील. खूप आनंद होईल झाले तर. आणि 7 तर आपण इझिली लावतोच. सो चला आपण आता पोहोचूया त्यांच्याकडे. थरांची सलामी देत आहेत. अतिशय सुंदर अशी सलामी दिली आहे सातकरांची. मनेरपाडा तिसरा 14 थर लागलेला आहे. आमच्या युवा 5वा थर लागलेला आहे. गटाच्या आमच्या अध्यक्षा सर्वांनी टाळ्याचा कडकडाट करायचा. अतिशय सुंदर.